जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हेलो पातालोचने रूप पालोचनी रूप पालोचनी सुखा झाले वो साजने सुखा झाले वो साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा हो माधव बरवा हो माधव बरवा पोहा विठ्ठल बरवा पोहा विठ्ठल बरवा ओ माधव
भरवा तो माधव तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा सुकृताचे जोडे सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोडा विठ्ठले आवडे मनोडा विठ्ठले आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडे तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव भरवा कडक माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर वापरक देवीवर वापरक देवीवर तो विठ्ठल बनवा तो विठ्ठल बनवा माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम त्याचा मेळ नाही मी बघा लावून पखत लावून गेलो मोक्ष नवे हा सिद्धांत मोक्ष नवे हा सिद्धांत देवेन मोक्ष नवे हा सिद्धांत देवेन मोक्ष नवे हा सिद्धांत वेद बोले हात उभारो बोले हात उभारून वेद बोले हात उभारून भक्ते विना मोक्ष नवे हा सिद्धांत मोक्ष नवे हा सिद्धांत भक्ती विना मोक्ष नवे हा सिद्धांत देवेन मोक्ष नवे हा सिद्धांत वेद बोले हात उभारो वेद बोले हात उभारून वेद बोले हात उभारून करीतेच ज्ञान जाणावया लागोने करीतेचे ज्ञान जाणावया लागो संता ओळंगणे वशके संता वळंगोनी वळकी प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला पंच हा खोटा सासरे देवडीला प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला पाहिजे साक्षीला सद्गुरु तो पाहिजे राखीला सद्गुरु तो पाहिजे राखीला सद्गुरु तो तरी तेचे ज्ञान जाणाया लागोने तरी त्याची दान दानाया लागून तरी तेचे ज्ञान जाणाया लागो तरी त्याची दान दानाया लागून तावळंगणे वशके संता वळंगणे वळकिनी संता वळंगणे वळकिनी मामने सेवा घडावी संता मामने सेवा घडावे संतान मामने सेवा घडावी संता मामने सेवा घडावे संतान त्यांची तेची ज्ञान कृपा त्यांची तेची ज्ञान यावी कृपा त्यांची तेची ज्ञान मामने सेवा घडावी संता मामने सेवा घडावे संतान मामने सेवा घडावी संता मामने सेवा घडावे संतान हे कृपा त्यांची तेची ज्ञान कृपा कान केली झाले हरी तेची ज्ञान जाणावया लागोने त्याची दान दानावा लागोनी हरी तेची ज्ञान जाणावया लागोने त्याची दान दानाया लागोनी संता ओळंगोणी वशके संता वळंगणी वसने संता वळंगणी वसने बार कुमार टोपार कुमारी बार कुमार टोपार कुमारी बार कुमार टोपार कुमारी ठोबार कुमार टोपार कुमारी ठोबार कुमार टोपार कुमारी ठोबार कुमार टोपार कुमारी टोपार कुमारी ठोबार कुमार टोपार कुमारी ठोबार कुमार टोपार कुमारी ठोबार कुमार टोपार कुमारी
कुमाई नोबार 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 नोबा नोबा नोबार कुमाई नोबा नोबा नोबार कुमाई 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 नवे सिद्धांत भक्ति विना मोक्ष नवे सिद्धांत भक्ति विना मोक्ष नोये सिद्धांत भक्ति विना मोक्ष नोये सिद्धांत भक्ति विना मोक्ष नवे सिद्धांत भक्ति विना मोक्ष नवे सिद्धांत भक्ति विना मोक्ष नोये सिद्धांत भक्ति विना मोक्ष नोये सिद्धांत वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी तरी त्याचे ज्ञान जाणाया लागोनी तरी त्याचे ज्ञान जाणाया लागोनी वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी ज्ञान जाणाया लागोनी तरी त्याचे ज्ञान भक्ति विना मोक्ष नवे सिद्धांत भक्ति विना मोक्ष नवे सिद्धांत भक्ति बिना मोक्ष नोये सिद्धांत भक्ति बिना मोक्ष नोये सिद्धांत वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी तरी त्याचे ज्ञान जाणाया लागोनी तरी त्याचे ज्ञान जाणाया लागोनी वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी तरी ज्ञान जाणाया लागोनी तरी तेचे ज्ञान संत वळगाने वश की जय संत वळगोनी वश की जय संत वळगोनी वश की जय संत वळगोनी वश की जय संता वळगोनी वश की जय संता वळगोनी वश की जय संता वश की जय
संता संत बोळंगवनी वच की जय आ संत बोळंगोनी वच की जय वच की जय संता ओळखोरे वश की जय संत ओळखोरे वश की जय हरिजन ज्ञान गोरे हरिजन ज्ञान गोरे विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव भगवान जय पावनी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की भक्ती विना मोक्ष नव्हे हा सिद्धांत वेद बोले हात उभारोणी तरी तेची ज्ञान जाणावया लागोणी
संता ओळंगणी वश कीजे. संसार हा खोटा किंवा प्रपंच हा खोटा, शास्त्रे निवडीला पाहिजे साक्षीला श्री गुरु. तरी तेचे ज्ञान जाणाया लागोणी, संता ओळंगणी वश कीजे. नामा म्हणे सेवा घडावी संताची, घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान. तरी तेची ज्ञान जाणाया लागोनी, संता ओळंगणी वश कीजे. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा. 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 विश्वाची रूपा माय बाप. विश्वाची रूपा माय बाप. विश्वाची रूपा माय बापा. विश्वाची रूपा माय बापा. तुझी आसते दे तुझे गुण गाव. तुझी आसते दे तुझे गुण गाव. विश्वाची रूपा माय बापा. विश्वाची रूपा माय बापा. तुझी मान तुझी आसते दे तेने सुखी राहू निरंतर. तेने सुखी राहू निरंतर. तेने सुखी राहू निरंतर. तेने सुखी राहू निरंतर. तुझी आसते दे तुझे गुण गाव. तुझी आसते दे तुझे गुण गाव. तेने सुख राहू निरंतर. तेने सुख राहू निरंतर. तेने सुख राहू निरंतर. तेने सुख राहू निरंतर. तुझी आस गेली तुझे लगा. तुझी आस गेली तुझे लगा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थि तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. भक्तिवेन मोक्षण वेहा सिद्धांत. वेद बोले हात उभारोने. तरी तेचे ज्ञान जाणावया लागोणे. संता ओळंगोणी वश कीजे. प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडेला. पाहिजे साक्षीला श्री गुरु.
नामा म्हणे सेवा घडावी संताची, घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान जाणावया लागोणे, संता ओळंगोणे वैश कीजे. चरण हनुमंता, चरण हनुमंता, शरण हनुमंता, चरण हनुमंता, चरण हनुमंता, चरण हनुमंता, चरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा. माझा दावा व्यासुवटा, माझा दावा व्यासुवटा, माझा दावा व्यासुवटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. माझा दावा व्यासुवटा, माझा दावा व्यासुवटा, माझा दावा व्यासुवटा, भक्तीच्या वाटा, भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा. ते बिघडलं ते लावून घ्या त्याच्यावर स्वरा. हा आपला चालत आलेला सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि माझा तुमचा संबंधसुद्धा 25 वर्षाच्या अगोदरपासून आहे. पहिले मी इथे भागवत कथा केली. मी काही इतर बुवासारखा प्रसिद्धी करणारा बुवा नाही आहे, पण तरी पण माझे शिष्यमंडळाने प्रश्न मला सांगावं लागतं काही वेळाला, माहीत नाही, कारण लोक ती खिल्ली उडवतात किंवा पाहण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे वेगळा आहे. मेंढर वळून आला का असं दिसतो, मिशा लाल फेटा आहे, ही पहिलीच पर्सनॅलिटी माझी. पण पहिलं सांगतो, मी PhD झालेलो बुवा आहे, हे पहिलं आहे. सकल शास्त्राचा पुरस्थ पाश्चिमात्य दोन्ही तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे आणि माझ्यावर माझ्या सद्गुरूची एवढी कृपा आहे, स्वरज्ञान चाले आणि मी फडात कीर्तन करणारा बिगर लाऊडस्पीकरचा माणूस आहे. हो, येऊ दे. तेव्हा असा हा आवाजाचा, आणि आता वय वृद्ध झाल्यामुळं आवाज सहन होत नाही आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सी मला त्रास होतो थोडासा, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्यानंतर मी महाभारत कथा सांगितली. माझ्या ठेवणीतली काही गावं आहेत जे मला आवडतात, त्यापैकी माझं वाळुंज गाव आहे, कोलारच्या तिथले गाव आहे, नेवाशातले काही गाव आहेत, त्याचप्रमाणे हे मानूर एक गाव आहे. इथं विशेषत्वाने तात्या, शिवाजी अण्णा, भागवतराव, अजून काही आता बरीचशी मंडळी, आता मला नाव ध्यानात नाही राहिली, सगळी मंडळी आम्ही दिंडीच्या वाटाने मला 25 वर्षापासून दिंडी वगैरे बरोबर कार्यक्रम केलेले आहेत. तेव्हा सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमास्तव मी इथे आलेलो आहे. काही माझ्या स्वभावाचे दोष असतील ते मला थोडंसं समजून तुम्ही घ्या, आज मी प्रथम विनंती करतो. कारण आवेशामध्ये त्या याच्यामध्ये मला ध्यान राहत नाही आणि पटकन एखाद्या वेळा असं केल्यानंतर माणूस म्हणतो काय बाबा आम्हाला
डचकतात पोरं त्यावेळेला. तो एक आवेश असतो कानात, तो असा तो तल्लीन झालेला असतो. त्याच्यात जर तो विचार मग ते आवाज येत होत असा. मग तेव्हा ते रागावला का काय, रागावर नसतं, ती एक झाक असते. असं विठाला विठाला तेव्हा सर्वांच्या सहकार्याने, म्हणजे कोणाकोणाच्या राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, न्यायविधी, कृषी या सगळ्या क्षेत्रातील मंडळी, द्राक्ष बागायतदार, टोमॅटो बागायतदार या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या भक्तगणांच्या उपस्थितीने, सहानुभूतीने हा सप्ताह चालत आलेला आहे. आणि या 7व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. यथाशक्ती यथामक्ती मी त्याचं चिंतन करण्याचा किंवा त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. न्याय देत असताना असं मला थोडंसं वाटतं का आता टाळकऱ्यांना अभंग पाठ नसतात आणि आम्ही एकदम नवीन अभंग घेतात. पण आता काय करू, मला म्हणजे मनुष्य पहिल्याने भजनी होतो, गाणारा होतो, थोडासा अभ्यास करतो, श्रवण करतो, मग कीर्तन करता करता तो पुढे आणखी अभ्यास त्याचा वाढवून तो म्हणजे त्याची ते थोडंसं प्रमोशन वाढत जातं. पण माझं तसं नाही झालं. मी प्राध्यापक झालो आणि प्राध्यापक झाल्यानंतर वाचनाने घरात म्हणजे 25 वर्षी माळ घातली. तिथून खाली 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 येत आलेलो आहे. तर आपल्यापर्यंत खाली आता खाली तरी किती गोष्टी सांगाव्या हे सांगा. कारण मी फिलॉसॉफर असल्यामुळं मला तत्त्वज्ञानात जास्त आवड असल्यामुळं जरा कथा भाग माझ्याकडे, आणि मग कथा भाग सांगायचा ठरला तर स्पेशल कथा सांगतो. मग त्याच्यात भरपूर किस काढतो. असा आहे तो भाग. तेव्हा होता वेळ तेव्हा आपण तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे अशा पद्धतीने आपण सेवा करूया. तो विटेवरी बाई सकये वो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी वो करी कृपा, हो करी कृपा, ओ सावळे सुंदर हो करी कृपा, सावळे सुंदर हो करी कृपा, लावण्य मनोहर हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्त करुणा करे हो करी कृपा, निज भक्त करुणा करी हो करी कृपा, पंढरपूर राहिली डोळा देखील संती देखील वरुण विठाई 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 वरुण विठाई, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, 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 बोध करी सोपा येऊन लवला ही येऊन लवला येऊन लवला येऊन लवला येऊन लवला ही येऊन लवला येऊन लवला येऊन लवला सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, 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 देवारा मांडीला हो करी कृपा, देवारा मांडीला हो करी कृपा, कासनी कळस ठेवीला हो करी कृपा, देवीला हो करी कृपा, साधवादी दला हो करी कृपा, प्रेम सागवा वरिदला हो करी कृपा, गादी दिली बैसाया हो करी कृपा, ज्ञान गाडी दिली बैसवया हो करी कृपा, बैसाली आदि माया हो करी कृपा, होरी बैसल्याची माया हो करी कृपा, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार त्याचे बळ फार, सर्व सुख देई सर्व सुख देई सर्व सुख देई सर्व सुख देई, सर्व सुख देई सर्व सुख देई, सर्व सुख देई सर्व सुख देई, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा,
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा संकादिक गोंधळी हो करी कृपा संकादिक गोंधळी हो करी कृपा ताती प्रेम कल्लोळी हो करी कृपा ताती प्रेम कल्लोळी हो करी कृपा उदो शब्द आरोळी हो करी कृपा उदो शब्द आरोळी हो करी कृपा कुंडलिक दिवटा हो करी कृपा कुंडलिक देवता हो करी कृपा मार्ग दाविला निटा हो करी कृपा मार्ग दाविला निटा हो करी कृपा आई दाविली मूळ पिठा हो करी कृपा आई दाविली मूळ पिठा हो करी कृपा रखमादेवी वर त्याला नमस्कार सर्व सुख देई सर्व सुख देई सर्व सुख देई सर्व सुख देई सुख देई सर्व सुख देई सर्व सुख देई सर्व सुख देई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा अंबाबाई हो करी कृपा काही ठिकाणी आम्हाला असा प्रसंग येतो का अंबाबाईचं तुम्ही का अभंग येत नाही त्याच्यावर का वर्णन करीत नाही सप्ता म्हणून तुम्ही विठ्ठलाचंच वर्णन करतात पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये देव आणि देवी एकच आहे देव देवीची केली चिपोळी चरण नसता वाजी धुमाळी ज्ञानदेवाची कांती सावळी असं येते आणि वेदांत शास्त्रामध्ये जे अनुभव आहे ज्ञानोबासारख्यांचे त्याने सुद्धा अमृतान आयसीए निरुपाधिके जगाचे जे जनिके हे वंदिले म्या मुळिके देवो देवी देव आणि देव एकच आमच्या शास्त्रामध्ये आहे त्याचा गोंधळ मांडल्यासारखा तर त्याचे थोडंसं का गोंधळ म्हणायचं झालं तर आम्ही म्हणू शकतो असं आहे त्या ठिकाणी ह्या चाली आपल्या वाराच्या अभंगातल्या आणि दिंडीच्या वाटाने म्हणायला या सोप्या म्हणून मी मुद्दाम घेतलं त्या ठिकाणी अजून एक आपण त्याचं ते करू कसा गोंधळ कसा मांडला त्याच्यामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप गाजला स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला चारी वेदाचा फुलवारा बांधला चारी वेदाचा फुलवारा बांधला पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडला शास्त्र पुराणे अनुवादात तुझा गोंधळ मांडला उदो बोला उदो बोला तो बोला उदो बोला तो बोला
एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उदो बोला कृष्णबाई मावलिका हो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई मावलिका हो उधो बोला उधो बोला कृष्णबाई मावलिका हो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई मावलिका हो वा जमलं आता आपलं तिची आराधना केल्यावर का जमणार नाही आपलं मला तुमचा अभिमान एवढा करता वाटतो की सुरुवातीला 25 वर्षापूर्वी मी त्याच्या अगोदर मी इथं आलो होतो ते भजनेचं माझं जमनच ते एकीकडे म्हणायचे आणि मी इकडे मी खूप बोलायचो ते तब्बल जी वाजवणार होता ते स्वरा जेव्हा त्याला तब्बल लावता येत नव्हता ते मला लावून द्यायची कथा बंद करायची ते म्हणजे बाबा खूपच ते आहे ठेव काय करावं आता पण सर्वजण गेला आज तुम्ही घरच्या गाईची सगळे आहात आणि गावरान गाईचं दूध पौष्टिक आहे माझ्या कथेला किंवा या कीर्तनाला हे सगळं पौष्टिक दूध तुम्ही तयार केलं गावरान गाईचं याबद्दल तुम्हा सर्वांचं एकदा आणि तुमच्या सगळ्यांच्या आव्हाना अशीच वृत्ती राहो आणि विशेषण या गावामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीची पद्धत आहे अजून आमच्या तात्याच्या घरामध्ये आहे त्या महिलांची ती वर्तवणूक पाहिलं मी 2 दिवस ही संस्कृती जपलं तर उठल्या उठल्या पतीचं दर्शन घेणे वगैरे अशा काही गोष्टी ज्या आचारसंहिता त्या या गावात पाळल्या जातात आणि ही खरी सेवा आहे या संस्कृतीचं जतन केलं नुसते कीर्तन कानाने ऐकले या कानाने ऐकले त्या ऐकले सोडून बाबा कस गावले फार चांगलं आहे ना कीर्तन का लय भारी झालं कोणता अभंग गेला ऐकूच नाही आला त्यांना सारा डीजेच्या वर आवाज ते काय म्हणते काय नाही म्हणते इतका आवाज म्हणते आणि मग काय ऐकलं त्या ठिकाणी नाही कीर्तन लय चांगलं झालं ते पखवाद लय चांगला वाजला ते चक्रधार वाजायचं आणि ते मग नोटिशन गायचं आता त्या चक्रधाराचा नोटीस म्हणजे तुम्हाला काय कळतं त्याच्यातलं काय कळलं ते कडकड कडकड वाजलं एवढं समजलं बाकी काय आहे त्याच्यात त्याचं काय बोल आहेत किंवा सारे गमपण ते नोटिशन घातलं ते अलंकार त्याचे काय समजतं ते अलंकार तेव्हा वारकरी संप्रदायामध्ये जी काय पद्धत आहे तुम्ही जपली दिंडीत तुम्ही जपतात सगळे टाळकरी त्यानुसार वारकरी संप्रदायाच्या प्रमाणातलीच आहेत आणि दुसरं काल प्रकाशन केलं तो एक लय आनंद वाटला मला मालिकेत आज गरज आहे काळाची गरज आहे महाराज दिंड्यात कोणतेही गाणे म्हणतात आता मी सुद्धा एका ट्रस्ट म्हणजे या देवीच्या ट्रस्टच अधिकारी आणि त्याच्यातून दिंडी चालतो पण एकाला भजन येत नाही ते जगान फुगान काय ते चालतं गाणं त्यांचं रस्त्याने त्या आईचं अरे म्हणला वारकरी येत आपण वारकरी पंढरीच्या वाटाने जाताना ही देवीची कुळदेवी केली ठावी संताने हे सगळं माहीत असताना प्रेमाने कसं गायचं हे माहिती असताना तुम्ही दुसरं का गाता देवीला काय नाही आमच्याकडं आता नुसते देवीचे गाणं मला जर भजन म्हणायचं तर नुसते ते म्हणलो असतो पण आपल्याला आपल्या अभंगाकडचा वेळ थोडी आहे जास्त काय बोलत नाही विठाला विठाला अभंग असा आहे वेदांत सिद्धांत शोधक परमार्थ साधक जनबोधक संसार गती विरोधक पंढरी पथ चालक वारकरी संप्रदाय प्रसारक प्रेमाचा भंडारी असणारे आमचे नामदेवराय देवमान्य संत यांचा हा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे सेवेचं निमित्त आपल्या सर्वांना सुतच आहे या श्रुत असल्यामुळे या ठिकाणी आज 7व्या दिवशी सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि त्यानुसार हा घेतलेला अभंग आहे अभंगाची सुरुवात भक्ती विन मोक्ष नव्हे हा सिद्धांत प्रथम भक्ती आहे शास्त्राने असं सांगितलेलं आहे का ज्ञानदेव तू कैवल्यम नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते ज्ञानाशिवाय मोक्ष नाही असं शास्त्र सांगतं आता कोणतं शास्त्र सांगतं ते आपण नंतर बघू पण इथं सिद्ध असं सांगितलेलं की ज्या शास्त्रांचा हाती के पाव में सब के पाव सगळ्या शास्त्रांचा बाप असणारा वेद आहे
जया आथी आपली कृपा त्याने वेदाच्या निरोपा आनन कीजे, ज्याला आपले वेद बाप आहे हा. आणि त्या बापाचं आपण ऐकलं पाहिजे. त्या बापाने आपल्याला त्याने सांगितलं सगळे शास्त्रात त्याच्या वेदाचं प्रमाण घेतल्याशिवाय बाकीच्या शास्त्रांतलं प्रमाण होत नाही, असा शास्त्र सिद्धांत आहे. आणि असा प्रमाण सिद्ध असणारा वेदच म्हणतोय का भक्ती विना मोक्ष. हे खरं का ते खरं? याच्याकरता वेद जी सांगतो वेदाची भक्ती कोणती, आपल्या मनाने मानलेली भक्ती कोणती, याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. भक्ती किती प्रकारची अशी, कशी असते, कोणी करायची, कशा प्रकारे करायची, का करायची, हा सिद्धांत आपण क्रमाक्रमाने पाहू. थोडासा आपण गोलार्थ याचा करून घेऊ. वेदाने सांगितलं की भक्तीविना मोक्ष नाही. मग वेदाने काय काय सांगितलं, वेदात काय काय सांगितलं, वेद काय काय बोलला, कशा करता बोलला. वेद एकच सांगतो जाताना थोडंसं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. अनेक सगळ्या शास्त्राने विचार केला तरी सुद्धा का वेद अनंत बोलीला अर्थ येतो का? अर्थ इतकाची निजनिष्ठा नाम विठोबाशी शरण जावे. हा आपला मराठी अनुवाद आहे. वेदाची भाषा संस्कृतवाल्याला सुद्धा कळत नाही, संस्कृत जाणणाऱ्याला सुद्धा कळत नाही, व्याकरणवाल्याला सुद्धा कळत. ती परंपरेनं त्याचा अर्थ लावतो. फार झालं तर वेद ज्या वेळेला वेदांतात उपनिषदामध्ये उतरतो तेव्हा उपनिषदाची भाषा काहीशी आपल्याला समजते संस्कृत भाषा. पण वेदाचे मंत्र जशीची तशी त्याचा अर्थसुद्धा करता येत नाही आणि त्याचा स्वरसुद्धा असा बाजूला गेला नाही पाहिजे. उदात्त अनुदात्त त्या उच्च स्वरात ते गायला लागतात ते मंत्र. आणि मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा असं वेदाचं काम आहे. आणि त्या वेदाचा आपल्याला काय जाणं, बरं त्या वेदाने काय केलं आपल्याला जाणावायला लागेल. म्हणून पुढचं कडवं सांगितलं की तेच ज्ञान, वेदाने काय सांगितलं तेच ज्ञान जाणावया लागे. ते ज्ञान आपल्याला पाहिजे ना, केवळ जाणायला लागू नये. आपल्याला जर ते ज्ञान जाणायचं, वेद काय काय बोलला, वेदात काय सांगितलंय हे ज्ञान पाहिजे असलं आपल्याला जाणायचं असेल तर ते शिक्षण घेऊन जमत नाही. सुशिक्षित लोकांना तर मुळीच कळत नाही. आज भक्ती करणारे लोक आहेत, अधिकार आणि पात्रता याचा विचार आज वारकरी संप्रदायात करायचे आलेले. तुम्हाला उदाहरण देतो मी. लग्न करता पूर्वी आपल्याला कायदा नव्हता. त्यावेळेला पोरींचे लग्न किती वर्षात होत होते आणि शास्त्राने किती वर्षात सांगितलेलं आहे. शास्त्राने 8 वर्षाची कन्या झाल्यानंतर जशी नाही रजदर्शन तिचे करावे, पाणी ग्रहण 8 वर्षाच्या पुढे अशी तिची कन्या ती द्यावा लागते. आणि त्या कन्याला दिल्यानंतर तिचं लग्न झालं, मग ती सुवासीन झाली, तिला हळदी कुंकवाला जाण्याचा अधिकार आला. बरोबर आहे ना. पण नवऱ्याच्या पात्रतेची का ती, कळलं ना मी काय बोलतो ते. अधिकार मिळाला पण पात्रता आहे का. टाबरं टुबरं कीर्तन करते सकळाशी येते अधिकार बरोबर, पण पात्रता मिळवली का. कोणी उठावून कीर्तन करावं. आणि वेदा सांगतो तुम्ही म्हातारे झाले तुम्हाला कळना. तू काल नाही गेला मग तुझ्या वाटावरला जार नाही वाळला अजून, आणि तू आम्हाला अक्कल शिकायला चालला, तुझी कीर्तन आम्ही ऐकावं. विठाला विठाला अधिकार आहे, मान्य आहे ना आम्हाला. पण तू पात्रत होय ना अगोदर अभ्यास कर. अभ्यासाची बळे एके गती अंतराळे व्याघ्र सर्व प्रांजळे अभ्यास केले. काही एकांत साधलाय का तो. 40-50 दिवस कुठे एकांतामध्ये जाऊन कोणी मनुष्याचा वारा नाही अशा ठिकाणी काही तप साधना केली का, नामसाधना केली का. काही तुला अनुभव आले का. आमच्या संताला जे आले, आमच्या संताला अनुभव आले ना. अनुहत वाजती टाळा अनोक्षीरगीत नृत्य साळा अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपा. कोणते अनुभव. टाळ वाजतात का वाजावे लागतात. वाजावे लागतात ना. आणि इथं वाजती शब्द बोललेला आहे, मग वाजती का वाजावे लागतात. बोला ना. कीर्तन सगळे ऐकले असतील तुम्ही, नुसतेच ऐकायचं. चांगलं कीर्तन झालं, काही वेळा पोरं किती भारी कीर्तन सांगितलं.
अरे पण त्याचे वर्म कळले का आपल्याला? त्याचा अर्थबोध झाला का? कोणते टाळ म्हणजे हे टाळ वाजवावे लागतात. पण ज्या वेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला ध्यान करताना भक्तीमध्ये बाबा अहंकारनेशी घनदाट गुरुवचने फुटली पहाट माता भक्ती भेटली बरवंतीने मार्ग दावेला चोखटा. एक बोल सृष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणावा संत समागमो धरावा तेने ब्रह्मानंद होय आगवा. आणि ब्रह्मानंद झाल्यानंतर आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा फिटला पातकांचा थारा मग कोळी काळाशी धागला. काळावर विजय मिळवल्यानंतर अनुहत वाद दशनाद ऐकायला येतात महाराज. ऐकले तुम्ही? ऐकले? ज्याने हे दशनाद ऐकले त्याला काळावर विजय मिळत. आपलं मरण किती वाजता होणार हे सांगता येतं. नसताना ज्ञानोबाच्या भाषा सांगू का तुम्हाला? काळ जिंकायचं काय? कानी घालवून या बोट नाद जे ऐकावे ना ऐकता जाणावे 9 दिवस आपलं मरण राहिलं. सांगू नाद नाही ऐकायला आले अनुहत. भ्रुकुटी पाहता न दिसता जाणं आयुष्याची गणना 7 दिवस. जर आपल्याला मध्यांतर ध्यान करताना भ्रुकुटी जर आपल्याला दिसली नाही तर आपलं मरण 7 दिवस आलं. डोळा घालून या बोट चक्र जे पाहावे न दिसता जाणावे 5 दिवस. डोळ्यात बोट घालायचं चक्र पण दिसतं ते चक्र नाही दिसलं तर 5 दिवसावर आपलं मरण आलेलं आहे. आणि शेवटी आपल्याला काही माहीत नसलं लोकांना तर ऐकून ज्ञानावर आहे. त्याच्या नाकाचा शेंडा कल्ला गाड्या. आता मला याच्यावर खूप विनोद कीर्तन सांगता येतील. मला टोनपे सांगता येईल. सांगू का तुम्हाला विनोद याच्यावर? जाऊ द्या वेदांत जाऊ द्या पाहिजे. नाकाचा शेंडा कल्ल्याचा अज्ञान लोकांचं अज्ञान आहे. एकदा झालं का अज्ञानी जीव होता. आता त्या अज्ञानी जीवाला काही घेणं नाही देणं नाही काय काय. आता ते बावळटच त्याला काय ते गेलं झाड तोडायला फांदीवर उभा राहिलं. मग फांदीवर उभा राहून कुणीकडे झाड तोडावं? शेंड्याकडे उभा राहून मागं तोडावं का मागं उभं राहून शेंड्याकडून अशी तोडावं? पुढं कसं तोडा? मागं उभं राहून ते पुढून बसलं आणि मागं तोडीत बसलं. ते तुटत आलेलं होतं. साधू खालून चालला होता. साधू म्हणला ए मूर्खा. ते म्हणलं काय ए तुला कळतं की यातलं काय? होय पुढं. अरे भल्या माणसा मरशील ना. म्हणजे कसं काय? पडशील ना तू. आणि ते खाणीतच होतं. ते म्हणता ऐकायचं कुठं? साधू गेला पुढं आणि ते टपकन तुटलं पडलं खाली. माणूस पडल्यानंतर लागलं ते पाहत नाही. इकडं तिकडं पाहत इकडं पाहत साधू पुढे चाललेला होता. पळत गेलं आणि साधूला धरलं. ऐ साधू तुला कळतं बेट्या म्हणे. आता याच्यात काय कळायचं? येडं सांगायला आपण इकडं उभा राहिलाय. हे असे बरेच कळणारे जाणते आमच्यात शिरलेत आणि ते आम्हाला उपदेश करते. आता याच्यात काय जाणायचं? आणि तुम्ही काय भक्ती सांगता? आम्हाला दिसतंय ना पुढून पाडणार आहे. तू कुणी उभा राहिलाय त्याच्यामुळं. आणि याला काय अध्यात्म लागत? व्यवहार आहे हा. असू द्या सांग म्हणे. मग ते म्हणे कायच कळतं? कळतच. पड मांडल्यावरच पडलो मी. पडशीन मांडल्यावर. मी येलो नाही जगलो. सांग माझं मरण कवा आहे? कुठे येण्याच्या नादी लागत. आपण खरं नाही बोलायचं आणि खोटं नाही सांगायचं. ते तर नाका शेंडा खाल्ला का तू मरशील त्या दिवशी. आता नाकाचा शेंडा खाल्ल्यानंतर याने ते ध्यानातच धरलं. मग घरी आला सकाळी उठायचा. ती बायको आपली उठून पहाटच. आपल्याकडे बहुतेक बाया पहाटच उठतात. गडी झोपेलच राहतात. चांगले कामाचे उठत पण जे नाही ते झोपत येत. तिनं झाडून घ्यायची. हा उठून जायचं. ती झाडं अंगणात असली का तिच्या पुढं जायचं. हे माझ्याकडे बघ. हे एकदा बघ ना माझ्याकडं. ते म्हणजे काय आलं काय ना घेऊन ये असं काय माझ्याकडे पाय बरं. पाहिलं म्हणे काय माझं नाका शेंडा पाय बरं. म्हणे चांगला आहे काय म्हणे जिवंत इकडे. मग त्याला ती रोजच सवय लागली. रोज उठला का ए माझ्याकडे पाय माझं नाका शेंडा. ती म्हणे हाय ना हाय काय अडचण नाही. काय अडचण? ते असे 8-15 दिवस झाले. ते काय लागलं काय तिला? तिनं आपलं इकडं झाडत गेलं का ती मागून पुढे यायच्या. ती एक म्हातारी होती जवळ. तिला ते त्या म्हातारीला म्हणे आमचं काय शिकून आलं काय ना? ते रोज मला नाकाचा शेंडा पाहायला माझे. अगं म्हणे त्याला विचार कशा करता नाका शेंडा पाहायला होते मला. मग ते म्हणे काय तुमच्या नाका शेंडावर मला 3दा विचारतात रोज विचारतात. अरे ते म्हणले मला एका साधूनं सांगितलंय नाकाचा शेंडा खाल्ला का तू मरशील. मग तिनं त्या बायाला सांगितलं. बायाला चमत्कारिक राहतात.
ते म्हणले नाका शेंडा घाला का मरला साधून आग म्हणे त्याला काय ते नाका शेंडा कळत जातो कोणाचा बी मरताना त्यात काय विशेष. ते काय विचारतं आणि ते कळत असतं काय माणसाला मारूस तर. हे तो नवरा तुला कामही करून देत नाही काय नाही उगाच आपलं लोंडा घोळीचं मागं. त्याला उद्या असं म्हण कालला म्हण बरं मरत नाही काय नाही ते. आता तिला गुरु भेटल्यानंतर ते का आणि ते आलं दुसऱ्या दिवशी ती झाडायला लागली ते आलं माझ्याकडे बाय तिनं तिकडं झाडून गेलं मुद्दामच तिनं टोंग केलं. मग तिकडं जाऊन उभं राह माझ्याकडे बघ. तिनं इकडं झाडायला गेलं ते इकडे येऊन उभं राह माझ्याकडे बघ. त्याशी उभा राहिली चांगली पदार खाऊन पाय ना माझ्या नाकाकडं म्हणे काय आहे का नाका शांडा. तिनं असं अवसानं आणलं अशी उभा राहिली असं पाहिलं अगो बय्या आणि कल्ला तेव्हा मेलो. येडच ते काय असं कीर्तन असल्यावर मजा वाटते. विठाला 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 विठाला. कुठे याच्या नादी लागत ती गेली रानात का आम्हाला हे येडच. काय म्हणलं आपण मेलो आता. मग आता कोण नाही सगळे कामात दिवस गेले रानात जवाऱ्या सोंगत होते. रानात गेले लोक एकच पीक राहायचं जवाऱ्या जरा उन्हाळ्यात. आणि यानं मग दुकानात गेला ते शेंदूर आणला का काय ते गुलाल आणला ते सगळं ताटी बिटी बांधून ठेवली त्यानं. पाणी तिकडं तापायला ठेवलं. कोणी यायचं म्हणे आल्यानंतर नको त्यांना त्रास म्हणे. सुतळ्यानं स्वतः बांधून घेतलं पण डोकं मुंडकं असं तसं दिलं राहील. ते काय बांधताय ना त्याला आज भात बांधलं. आता म्हणे काय करावं ते झालं आणि झोपून घेतलं ते दासवड. आता काय काय एक रस्त्यावर चाललेलं ना दार सताड उघडे काय भानगडी एकाने डोकलं तर हे मरून पडायला दिसलं असं सोंग्याला. त्याला म्हणे माणसं रानात गेले काहीतरी भानगडे म्हणे कोणीतरी बांधले गेले असतील बाहेर इकडं तिकडं अजून काही काम. ते बसलं तिथं किंवा आता येवा आलोय मरणादारी का तो मरणादारी. तो बसला दुसरा आला महाद्या. त्याला वाटलं तो बसलाय कोण विचारताय मी याला का काय खरं. एक बसला दोन बसला 10 बसले. ती बातमी साऱ्या गावात गेली सगळे येऊन बसायला लागले. ती आली तिकडून शेळीन ते वर सरपण ते कोण आली राहणार राग ना बाई तो नवरा मिळाला बा म्हणे. अगो बाय मी कल्ला म्हणे खरंच मिळाला काय. आली तिकडून रडत रडत पण लोक म्हणे उशीर झाला अंधार पडायला लागला. बरं यांनी इतकं शहाणपणा केला होता का गटार सुद्धा खांदून ठेवलं होतं. त्याची ती पूर्ती क्रिया होती. खोरं बिरं नेऊन माप घेऊन अगदी खांदलेलं होतं. लोक म्हणे आता लई दमलो म्हणे तुम्ही दोघं जण जा आणि पटकन पुढं ते खड्डा खांदून ठेवतो आम्ही उचलून आंघोळ घालून येतो. ते आंघोळीवर नाही गेलं हे चाललं. आणि मग ते खड्डा खांदलं यांनी उचलली तिरडी रामनाम सत आहे. चालता 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 त्याचं मुंडकं मोकळंच होतं. तेव्हा गोंद्याच्या मोवतीला किती लोक आलते ना आपल्या मोवतीला किती आले का त्याचं मुंडकं उचलायचं. मुंडकं पुढं राहतं पाय मागे राहते ते असं मुंडकं उचल मागले लोक काय त्याला पाहिजे म्हणते मुंडकं उचलायचं म्हणे. म्हणजे एक जणाला म्हणतंय एक 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 सगळे गेले एकाचा पत्ता नाही राहिला. आणि ते 4 खांदेकरीच राहिले. 4 खांदेकर तिथं गेले आणि ते दोघं जण बसले ते खाल्ले. तेव्हा का रे खाणला का म्हणे. अरे त्याच आयताच खाणलेला होता म्हणे भाऊ. ते खरं बोलले. म्हणे काय बेटा माप बिपी घ्यायचं काही खोटं नाही पुरलं. मग ते मागं पुढं झाले कसं काय करायचं आता. ह्यो मग तर इकडे ठेवलेलं तर हे तिथं चर्चा करीत होते. हे उठलं असं मागून पायावर उभा राहिलं. तेव्हा बड्या हो मी अगोदर चांगलं नीट करून गेले. ते खांदेकरीच्या गटारात पडले हो मी. म्हणजे अज्ञानी लोक यांचं ज्ञान काय ऐक्यू ज्ञानाने एवढी फजिती होती. अज्ञान जीवाची फजिती म्हणतात. त्या अज्ञानाची भक्ती नाही एक ज्ञानपूर्व भक्ती असते आणि एक ज्ञानोत्तर भक्ती असते. ज्ञानपूर्व जी भक्ती आहे ते नामस्मरणाने त्याची गाठ होईपर्यंत त्या नामाला एकच करावं लागतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तिळ तिळ पुण्य साचा पडे बहुता जन्मी जोडे येतो बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे शिया गो नाम तुझे वाचे शिया
समागम घडे संताचा समागम घडे संताचा समागम घडे संताचा तिळ तिळ पुण्याचा चाप तिळ तिळ पुण्याचा चापडे आणि हे बहुता जन्मी जोडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचसी आतोडे नाम तुझे वाचसी आतोडे समागम घडे संताचा समागम घडे संताचा समागम घडे संताचा समागम घडे संताचा हे प्रमाण आपण काय घेतलं त्याचं कारण असं आहे ज्ञानपूर्व भक्तीनं जे नाम घेतो त्याच्यामुळे पुण्य संपादन होतं पण भक्ती होतेच असं नाही एक निष्काम देवाचं नाव घेत राहायचं म्हणतात वडील मागं जे काही थोरा मोठ्यांचे इथं वडील जे जे कर्म करती त्या नामधर्म ठेवती इरते त्याप्रमाणे आपल्या पुढे होऊन गेले लोक ते म्हणतात नाम घ्या आज आजी आपल्या सांग भाऊ मला भीती वाटते व आपण म्हणत होतो अरे काय भ्यायचं राम राम म्हण भूत पळून जायचं मागे यायचं नाही काहीतरी आधार सांगत होते आपल्याला तशी भक्ती आपल्याला करावं लागते त्याला पूर्व ज्ञानपूर्व म्हणतं पण ही भक्ती झाली नुसती आपल्याला नामाची पण ही जाण्याकरता याला दैवान म्हणत नाही आमच्या शास्त्रामध्ये मग कोणाला म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नाही माझे मना हो का पंडित शहाणा त्याला दैवाचा पुतळा म्हणतो कोण जो जाणतोय त्याला आपण दैवाचा पुतळा कोणला म्हणतो भक्ती करणाऱ्याला नाही म्हणत भक्ती करण्याला आपल्याकडे एक म्हणणं आहे आपल्या लोकांचं आमच्या कुळी नव्हते आईशे हे एक पिस जलमलं मुला लागली चट धरी राऊळाची वाट काय का नाही आमचं पोरग बिछरलं म्हणे ते काय ज्ञानेश्वरीच वाचायला जातं देवळात बसवतो म्हणे ते वाकडं गुद्द्यावर गेल्यावर नाही वाईट वाटत माणसाला ते असला भाग आहे महाराज तर काय करावं भाग्य मग काही संपदा मिळवणं असं एकाचे दोन दोनाचे चार असे लबड्या धबड्या आणि संसार करायचं बरं लबड्या करायचे यांना लय माहिती महाराज पुरी लबडी केली तरी समाज फसणार नाही आणि पुरं सत्य बोललं तरी समाज फसणार नाही पण याच्यात एक कारण आहे लांडी लबडी म्हणतात संसार कसा करावा लागतो हां लांड्या लबड्या करून त्यांनी कमवलं म्हणते ते लांडी लबडी करू अर्ध सत्यनाथ शेखर तो संसार आहे धड खरं नाही खोटं नाही म्हणता येते अशा लांड्या लबड्या करणार त्याला आपण मग ते लांड त्याला आपण म्हणतो कोण असं मिळवणारा त्याला आपण आणि भाग्य असेल तर भाग्याचे ने वळसे उद्यमाचे ने मिशे संपत्ती जाता पैसे घरे प्रारब्धात मिळायचं असेल मिळतं नसलं मिळायचं तर मिळत नाही तुम्हाला मी एक कथा सांगतो चांगल्या मोठ्यांच्या याच्यात नाही का दैवान कोणाला म्हणायचं आता एक असा सावकार माणूस खूप पैसा मिळवला जिंदगीमध्ये पैसा उडावा कसा हेच त्याला समजाना खर्च कसा करावा पण भाग्य त्याचं पैशाचं होतं तेव्हा मला कोणाची खोड करावा कोणासंग भांडण करावा कोर्टात जावा तिथं पैसा खर्च करावा मला असं ते डोक्यात विचार पण तो मला लहान मोठ्याच्या याच्या कर्ज भांडण करून करून पैसा काय उडणारच नाही मग राजाचंच खोड करतो म्हणला आता मग ते असं ध्यानात राहिलं राजाची सभा बसलेली होती हे गेलं सभेला तिथं आता मोठा माणूस पायात बुटबिटा ते कार 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 वाजत गेलं दारात गेल्यावर तिथं त्याचं सभा मंडपात शिरताना पायातलं बोटाळ काढून फेकून मारलं राजाला त्याच्या मुकुटावर पडल्यावर राजा एकीकडं मुकुट एकीकडं त्याच्यातून लगे इंगळी निघाली त्या मुकुटात लोक म्हणे पकडा वेडा आहे म्हणे त्याला पकडा पकडा म्हणे त्याला हां पकडा त्याला राजाला मारतो म्हणे काय हक्कल आहे का नाही त्याला काय राजा तेवढ्या शुद्धीराला पाहतो माझा मुकुट कुठे येते ती इंगळी दिसली राजा मला थांबा थांबा माणूस शहाणा आहे ही थोडी येईपर्यंत जर मला मुंगळी डसली ती इंगळी डसली असते तर मला काय हाल झाले असते त्याने वेळेच्या आत तिथून बूट आणला म्हणून ती इंगळी बाजूला गेली मी त्याच्यावर प्रसन्न आहे त्याला 10 गावं बक्षीस देतो हे असं राहतं
आपण म्हणतो याला देव पावला ना, आम्ही एवढं रात्रून देऊन भजन करतो ना, आमचं तर जरा वाटोळच झालंय. एक सांगू तुम्हाला, माझ्याबद्दल नाही सांगत ते, आता मी मग एक जणाला सांगितली काय परिस्थिती आमची सूर्यवान काकाला. असं आहे, तेव्हा हा भाग वेगळा आहे दैवाचा. तर जे असेल प्रारब्धित्यनं चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्मरेषा प्रगटे न कळे पुढे होणार भूत भविष्य विचार कर्मधर्माचा होणार भोगणे लागे सर्वता आयसा लिहून गेला विधाता कायशी करावी चिंता आपुली असंचिता कर्मरेषा प्रमाण जैसे घडले असेल आचरण पाप अथवा पुण्य सानुकूल होती कर्म मान अपमान जन करीत काळा अनुकूल अथवा प्रतिकूल परी सांडू नये धैर्य बळ अनाचारी मन केवळ बाटवू नये सर्वता. हां मग काय करावं. हां सुखविश्रांती कथा. हां जिथं नामस्मरण करावं कथा करावी देवाचं गुणवर्णन करावं याच्यापेक्षा दुसरं काय करून कोणत्याही कळायला दिनरजनी करायला पाहिजे. असं आहे. तर तो आला मग आता मला पैसा खर्चायला वाटोळं करायला गेलो पण आपल्याला तर अजूनच मिळालं बुवा. आता काय काही लोकांना म्हणजे याचं कसं काय वाटोळं व्हाय ना बुवा, देव तरी कसं काय याला देतो ते देतच असतो असा. म्हणलं आता त्या राजाला एकुलती एक मुलगी होती, राजाचं झालं राणीचं झालं तर मुलीचीच खोड काढतो म्हणला. ते मोठे लोक संध्याकाळच्या टायमाला फिरायला गेले, राजा ती मुलगी दोघं गप्पा मारीत मारले फिरून आले. राजवाड्यात शिरायचं बोरंजा कालूनच ती पोरगी मागं होती, राजा पुढं चालला गप्पा मारीत चालले, हातात हात मिठी होती पक्की धरलेली होती ती. हां बरोबर काय नाही गेली पळून कोणा मागं, मग काय करायचं. अशा गोष्टी आहेत ना, आज अनुभव आहे आपल्याला. आता काय बोलायला काय हरकत आहे, बोलायची लाज वाटत पळून जायची नाही लाज वाटत का. विठाला 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 आणि कोण जाणे काय जाणे काही हिंदूच्याच मुली का पळात्यात. जेवढ्या नट्या अवलदी होत्या या वेश्या, नट्या म्हणजे वेश्याच, एवढ्याने मुसलमान नवरी गेले, त्यांना हिंदू सापडच नाही. आणि जेवढे हिंदुत्वावर बोलतात त्यांच्या पोरीनं सुद्धा मुसलमानच नवरे गेले. आणि ते आपल्याला उपदेश करतात हिंदुत्वाचा. आणि त्यात आपले काही उरलेत म्हणे मोदीनं काय केलं खाय ना का तो पण हिंदू धर्मरक्षण केला एवढं तरी माना. विठाला 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 त्याची पक्की धरलेली होती. हा पळत गेला, गपकन तिचा हात धरा खसकन ओढली अशी बाहेर पळून गेला. पण ती अशी चिले दिलेली होती, अशी चिले दिल्यासारखी. झटका बसला का नाही राजाला, झटका बसला. राजा पुढं जाऊन पडला, फार 15 फूट पुढं जाऊन तो पडव. आणि पोरगी येऊन पडला. लोक म्हणले राजाची पोरगी पळवली, राजाची पोरगी पळवली, धरा धरा त्याला. तेवढ्या त्या बुरुजाची 2 तुडी सुटल्यांमध्ये पाडल्या अशा. राजा मला तो येडा नाही राव, काहीतरी भानगड, दैवान माणूस येतो. पहिले ना हाणलं तर बुटाड तर मग वाचलो, दुसऱ्यांदा राणी वाचली, तिसऱ्यांदा मी पुढं होतो पण पोरगी नक्कीच मिली असती. आता या तोडी गेली, मी गेलो होतो पुढं पण पोरीच्या डोक्यातच तोड पडली असती. तेव्हा असं करतो आता यांना वाचवली तर ही तुलाच घे बाबा पोरगी. बायको झाली ती उलट वाज. आणि तेवढीच पोरगी होती राजाला. ते म्हणले मला तरी कोणाच्या मडीवर घालायचं, राज्य तुलाच. बरं आहे का दैवान अशी, हे संसारातले दैवान. पण आमच्या परमार्थात त्याला दैवान म्हणत नाही, तो उपसर्गू मानतात. धन वित्त जे आहे हे परमार्थाला आडवे. धनाची या मागे कळी काळाचा संग लाग म्हणून या संग खोटा त्यांचा. भाग्य तरी नवे धन्य पुत्र धारा, भाग्य तरी नवे धन पुत्र धारा, धनपुत्र धारा वास्तवर संत पायी, संत पायी, संत पायी. भाग्य तरी नवे धनपुत्र धारा निकटवास बरा संताच्या. जाऊच आपण तिकडं आता पुढं जायचं आहे, तेच तर ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. योग्य प्रमाण दिलं असं पाहिजे. पांडुरंग महाराज मधून मधून मला फोन करतात, फार प्रेम आहे त्यांचं मला अगदी ते. आणि ते जरूर करतात फोन, विठाला 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 विठाला. तेव्हा हे दैवान त्याला आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आणि दास पंढरी रायाचे असं त्याला ते म्हणतात. मग भक्ती करताना कोणती भक्ती, ही झाली ज्ञानपूर्व भक्ती. पण जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. भक्तीचा जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा म्हणजे काय, पाणी येईल खाल्ली
पण काही जिव्हाळा वेवाळा लागला का नाही, म्हणजे ओलावा लागला का नाही अजून? कोरडं प्रेम नको. जे राजकारणी लोकांचं ना बोलवत बघ इथं, ते म्हणतात सुकी पार्टी का ओली पार्टी, तसा अर्थ नाही लावायचे इथं. जिव्हाळा म्हणजे ओलावा, प्रेम त्याच्यात. ओलावा कसं आहे, त्याचा चिखल जर झाला तर तो बाजूला होत नाही, एकत्रीकरण होतं त्याचं, त्याला ओलावा म्हणतात, जिव्हाळा म्हणतात. हा जीवन म्हणजे पाणी, असं जिव्हाळा पाहिजे. मग तो ही भक्ती करताना नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी, नाम आणि रूप यांचा संबंध तिथे आला पाहिजे. अशी भक्ती आतापर्यंत कोणी केली? या प्रकारचा आहे. तर नवविधा भक्ती नवजने केली. विठ्ठला विठ्ठला नवविधा भक्ती नव आचरती त्यांची नामकीर्ती सांगू आता. एक एक नाम घेता प्रातःकाळी होय होळी क्षण मात्रे. श्रवणे परीक्षिती तरला भूतपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. महाभागवत करुणे श्रवण सर्वांगाचे कान केले त्याने. हरिनाम घोषे गरजे तो प्रल्हाद. स्वानंद प्रबोध त्याशी झाला. किंवा शिशुक आपण करुणी कीर्तन उद्धरीला जाण परीक्षिती. स्तंभी अवतार हरी प्रगटला. दैत्य विदराला तया लागी. किंबहुना पायाचा महिमा जाणे स्वयंरमा. तेने पुरुषोत्तमा प्रिय झाली. हरिपदामृत सुकुमार कवळे. तेथे करकमळे अखंडित. गाईच्या मागे श्रीहरीची पाऊले. आकुर्ले घातले दंडवत. करोनी वंदन घाली लोटांगण. स्वानंद निमग्न तेने झाला. असं आहे त्या ठिकाणी. दास्य मारुत्वे आरचे देहस्थिती. तेने सीता कीर्ती शुद्ध केली. सेव्य सेवक भाव जाणे मारुती. तेने श्रीपती संतोषला. सख्य सोजाती सोयरा श्रीपती. सर्व भावे प्रीती अर्जुनाशी. उपदेशुनी गीता सुखी केले पार्था. जन्म मरण वार्ता खुंटवी. आत्मनिवेदन करून या बळी. झाला वनमाळी स्वया याचक त्यांचा किंवा सेवक त्यांचा. आऊट भूमी पाऊले घेऊन आणि याचक आपण स्वये झाला. नवजने भक्ती आत्मनिवेदन करून बळी झालं त्याला. आणि नवविधा भक्ती नवजने केली आणि पूर्ण प्राप्ती झाली तया लागी. असा हा संबंध त्या ठिकाणी. म्हणजे 9 जणांनी हे 9 प्रकारची भक्ती केलेली आहे. कोणती 9 जणांनी 9 भक्ती येते? पहिले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. अशी 9 प्रकारची भक्ती. त्या 9 प्रकारच्या पहिल्या 3 नामामध्ये आहेत, मधल्या 3 रूपामध्ये आहेत आणि शेवटच्या 3 भावामध्ये आहे. असे 9 विधाचे 3 प्रकार पडतात. विठाला आता श्रवण कसं करायचं? चुकल्या पुत्राची वार्ता सादर ऐके देवी माता. यात्रेला गेली आई आणि पोरग हातामध्ये होतं. गर्दी खूप आली अशी आणि लोटालोटी करता करता प्रदक्षिणेच्या टायमाला पोरग सुटलं आणि ते कुणीकडे गेलं सापडलंच नाही. ते मग आई इकडं पाहते तिकडं पाहते. भजन चाललेलं, मोठा गोंगाट चाललेला, लाऊडस्पीकर तिकडं वाजत आहे. पोरग चुकलेलं कोणाचं काय कोणाचं सगळे ऐकत आहेत. पण सगळे ऐकत आहेत म्हणून तिकडं लक्ष देते का? नाही. पोरग चुकलं त्याचं वर्णन चाललं. मग ती आई म्हणते का हां कोणाचं सांगते गाड्या. म्हणजे तिच्या पोराची तिला कळकळ असल्यामुळे जितकी ती काळजीनं ऐकते तितक्या काळजीनं आपण कथा कीर्तन ऐकलं पाहिजे. नाही तर रात्री महाराजांनी सांगितलं ऐकती पोथी वळीती वाती मांडीवर नाती हिला काय कळलं माती. विठाला 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 त्या नवविधा भक्तीमध्ये सगळं अवतरण येतं. त्याची एक उदाहरण आपण रामायणातलं घेऊ. आणि अभंग सुटला तर सुटला नाही पण भक्तीवरच बोललं तरी चालेल.
आता आम्हाला दिंडीची सवय आहे, आम्ही एका शब्दावर 15 दिवस कीर्तन करतो दिंडीच्या वाटाने. विठाला 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 विठाला. रामायणातली कथा अशी आहे की शबरी नावाची बिल्ली नव्हती, हिचा विवाह ठरला. त्यांच्या जाती जमातीप्रमाणे असं होतं का बकरांचं दावण त्यांना ती द्यायची, ती कापायची आणि त्याचं ते मांस जेवणाला द्यायची, ती पार्टी द्यायची, असं ते त्यांच्या समाजाची चालीरीती त्या काळातली. पण शबरीनं पहिला ज्ञानपूर्व भक्ती म्हणतात आणि ज्ञान म्हणतात नवविधा भक्ती पूर्ण कशी केली तिनं आपण एकदा बघूया. आणि तिनं ते 11 बकरं असे ते बोकडे बांधलेले पाहिले तिनं आणि ती बाहेरून आली. वडिलाला विचारलं, तात हे कशा करता आणले हे बकरं? म्हणे, बाळा तुझं लग्न आहे, आता तुझ्या लग्नाला येई भाई येतील, त्यांना काही मेजवानी द्यावा लागेल. मग कशाची देणार? म्हणले, या बकरांची. तिनं असा विचार केला, कोण जाणे पूर्व पुण्य तिचं फळाला आलं आणि तिची बुद्धी शुद्ध झाली आणि ती विचार करे. विचारा वाचून न पाविजे समाधान. ते समाधान मिळण्याकरता, ते ज्ञान उत्पत्ती होण्याकरता विचार महत्त्वाचा आहे. मी आहे कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. म्हणले, माझ्या करता मी कोण आहे ते नंतर कृपादृष्टीनं आपण गवळणीचा भाग अजून बराच आहे आपल्याला, त्यांनी कशी भक्ती केली ते नंतर बघू वेळ मिळाला तर. तेव्हा माझ्या एकट्या जीवाच्या सुखाकरता या 11 जीवांचा बळी द्यायचा, त्याच्यामुळे लग्न नाही केलेलं बरं. ते म्हणले, दादा हे चालायचं ना, मला मान्य नाही, हे नको. ते म्हणे, निमूटपणे ऐक, लग्न कर, पार्टी द्यावा लागणार म्हणजे लागणार, नसलं तर तुझा बळी घेईल. बापरे, तिडं चकली. मग पुढं पळता सत्ता पुढं शहाणपणा चालत नाही. ते म्हणले, म्हणजे रात्रीच ती बसल्यानंतर उद्या पाहुणे येणार आहेत, ती रात्रीच निघाली तिथून आणि तिला जंगलातले रस्ते माहिती होते, ते रस्त्याने ती चालली. सकाळ हे उठल्यावर शबरी नाही आहे. शबरी नाही म्हटल्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी तपास करायला, त्यांनाही जंगलातले रस्ते माहिती होते. आता ती बिल्ल जातीची ते त्यांनाही रस्ते माहिती होते, तेही त्या रस्त्याने निघाले. ही लपत लपत चालली, पण हिला चाहूल लागली. आता कदाचित जवळ आलेले मला शोधतील. पण तिथे रानात एक उंट पडलं, त्याचा वास सुटला होता आणि त्याच्या पोटामध्ये असं ती गुळासारखं होतं. तिकडे त्या वासाने काय आलं, येतील लोक, तिनं ते ओळखलं आणि त्या घाणीत जाऊन ती बसली. त्या वेळेला हे जवळ जेव्हा आले तेव्हा हे तिथून गेले, नाकाला तोंड लावून असे डोळे पाहून तिला सापड, ते गेले पुढं. आणि मग हिला का आता आपलं संकट टळलं. मग शबरी तिथून निघाली आणि मग पंपा सरोवरावरती आली. तिथे आल्यानंतर तिथं मातंग ऋषी लिंगन देते. आलिंगनची पद्धत क्रिया पाहणाराला सारखीची, पण प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. तो भाव म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भाव समजला पाहिजे महाराज भक्तीचा आहे बी. हे समजायचं नाही, उचलायची वा पहा कसे साधू, एवढंच बोलायचं कळलं आपल्याला. विठाला 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 विठाला. तिथं रावलं, काही साधूंना कळलं. मग अरे बाबा, हे अशी पोरगी तिथं राहते नाही साधू. तिला सर्व एका साधूनं तिला मारलं, तिथं जाऊ दिलं नाही. मग त्या पाण्यात किडे पडले नंतर, तिच्यामुळं नाही जाऊन दिलं. म्हणजे बघता करता देव काय करून ठेवतो. आणि मग ही बाजूला राहू लागली. मग हिचं बरंचसं वय वाढत गेलं. पर्णकुटी बांधली त्या ठिकाणी आणि पर्णकुटी बाजूला बांधून ती तिथे राहू लागली. आणि मग एक दिवस शेवटची वेळ आली तिची, कोणाची मातंग ऋषी जाण्याची शेवटची वेळ आली. कोणाला बोलवलं नाही, पण शबरीला बोलून घेतलं शेवटच्या काळामध्ये. शबरी, माझ्या हातात हात दे, मला तुझ्याकडून एक वचन घ्यायचं, ही सेवा तू अखंड केली पाहिजे. हां, सेवा केली पाहिजे संताची तर मिळतं. का सेवा करायची तुला सांगतो. तुला राम भेटणार आहेत म्हणे. एक दिवस तुला राम भेटणार आहे. रडायला लागले. ते रडायला लागले म्हणून शबरी पण रडायला लागले. आणि नंतर विचारलं, गुरुजी का रडतात? शबरे, अरे तुला राम भेटणार आहे हे माझे आनंद अश्रू आहे, पण मी आयुष्यभर तपश्चर्या केली, मला राम भेटत नाही हे दुःख अश्रू आहेत. तुला का रडू आलं? मी रडलो होतो. म्हणे मला याचं रडू येत आहे, मला राम भेटला याचा आनंद भेटणार आहे याचा आनंद अश्रू आहे,
पण ते दाखवण्याकरता माझे गुरु साक्षीला नाहीत, याचं मला दुःख आहे. वा, प्राणत्याग केला मातंग ऋषीना. मग एकंत राहिले. राम येणार आहे, पण रामा येणार कोणत्या दिवशी हे काही कळलं नव्हतं का मातंग ऋषीला. पण वेळ का सांगितली नाही? वेळ सांगितली असती तर माणसं त्याच दिवशी ते, मग ज्या दिवशी मंत्री यायचा त्याच दिवशी गावातले सगळे दगड पाणी झेंडे लावायचे. इतर दिवशी सारे वाटावर आगात येत पहिलं होते ते. आता संडास झाले ते. गाडी घेऊन जायचं आम्ही कीर्तनाला तर काय आम्हाला नाक बांधून जावं लागायचं. एक मंत्री आलं ते, आणि ते मंत्री चाललं त्या रस्त्याच्या कडाने असं मारा. मग त्या बाय आता दिवसा जमत नाही, रस्त्याच्या कडाला संडास नव्हते पहिले बांधलेले. मग ते तांबे होते असे ते, आणि ते आले लाईटी पाहिले म्हणून त्या बाय अशा उठल्या आणि तांबे घेऊन राहिले. याला वाटलं आपल्या स्वागता करताच ते तांबे. तो म्हणे या 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 असे तर मंत्री आहेत. विठाला 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 वेळ न सांगितल्याप्रमाणे राम भेटणार नाही तोपर्यंत सेवा करायची आहे. मग दररोज झाडून घ्यायचे, फुलं टाकायचे, राम होऊन अक्षर मिळवायचे. पण रामाला जर आपल्या पर्णकुटी झालं तर काय द्यायचं खायला? आपल्याला संसार नाही, संसार सुद्धा नव्हता. आणि मग रोज जायचे रानातली सीझनतली फळं आणायची. पण राम ज्या वेळेला यायचे त्या वेळेला बोराचा सीझन होता. ती रोज जायची, बोरं तोडायचे, करंडून करायचे. आणि करंडल्यानंतर गोड असलं तर द्रोणात टाकायचे, आणि आंबट असली तर फेकून द्यायचे. असा द्रोण आणून ती रामा ठेवायची. आज राम आले नाही ती दुसऱ्याची फेकून द्यायची, दुसरे बोरं आणायचे. असं करता करता ते 2-4 महिने ते जेवढा सीझन आहे तेवढा चाललेला होता. ही शेवटच्या आयुष्याला तिला 85-86 वर्ष झाली होती. पार बुरकुल, तिचे डोळे बिळे खोल गेलेले, दृष्टी गेलेली होती, ऐकू येत नव्हतं, काय नाही. पडून शेवटी चालता येईना तिनं. ते द्रोण आणलेले करून ठेवले 2-4 दिवसाचे. राम येणार आता ते म्हणजे येणार होते, तिला काय माहिती. पण आता आपण थकलो जाऊ शकणार म्हणून ते द्रोण तिनं बोराने ठेवलेले होते असे भरून. आणि खरोखर राम आले. राम आल्यानंतर हळू सांगायला शबरी असा आवाज दिल्याबरोबर शबरीला ऐकू गेलं. मला ती भगवंताची हाक होते. अरे मुंगी के पाव में घुंगरू बजताय, वो भी अल्लाह सुनताय, कानमुळे उंगलेला काय काय जोरशी चिल्लत आहे. म्हणजे आमच्या धर्मात असं लिहिलेलं आहे. काय तुमच्या धर्मात माणसं कापायचे फक्त हे करायचे एवढंच कळतं का? हां, 4-4 बायका करायच्या, 10-10, 15-15 पोरं कमायचे, आणि सरकारने आमचं बांधून येऊन कापले. विठाला 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 विठाला. हो, तेव्हा शबरी मग त्या वेळेला तिला ऐकू आल्याबरोबर चेतना तिची जागृत झाली आणि उठून बसली. या प्रभू, या या या. काय करू प्रभू, मला उठवत नाही. पण भगवंताच्या त्या कृपा दृष्टीने तिला चेतना शिरली, उठून बसली. आणि पण देवा काय करू, बसायला आसन नाही, माझ्याकडे संसार भांडं नाही तुला पाणी द्यायला, काय नाही. का नाही दिलं शबरीला असं? देव भक्ताला गी करुणे दी संसार अंगे वारंवार करून. कारण भांडे दिले असते ना आणि संसार दिला. तुम्ही बघा शहरच्या बायांना, या नोकरीवाल्या बायांना एवढीच खोली राहते. इकडं ते भांडे ठेव, तिकडं ते पाहून रोज तिथं तिला बाहेर जायचं नाही. मग ते कंटाळ. मग दुसऱ्या महिन्यात इकडं ठेव, तिसऱ्या महिन्यात तिकून मांडणी ठेव, आणि घासून पुसून तेवढं चकचकीत एवढंच काम. देवाचं नाव नाही, काय नाही काय. शबरी त्याच्यात गुतू नये, तेवढा वेळ तिचा जाऊ नये म्हणून तिला संसार दिला नाही. त्यावेळेला काही काळजी नाही, मी खाली बसतो ना, अरे भूमी सगळी ते माझी, मला काय तर. आणि मग म्हणे तुला एक केलेलं आहे माझ्याकडे, एवढंच काय, हे द्रोण घे. आणि 2 द्रोण दिले, एक लक्ष्मण दादाला आणि एक प्रभू रामचंद्राला. प्रभू रामचंद्राने घेतला आणि ते असं खाल्लं. ते गोड काय शबरी बोर. आता बोर गोड होते का प्रेम गोड होतं? प्रेम प्रेम. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर
तयाची दुष्काळात याची दुष्काळात याला थोरे प्रेमाचा भुकेला थोरे प्रेमाचा भुकेला आवड तयाची मोठी देवा आवड तयाची मोठी देवा आवड तयाची मोठी देवा आवड तयाची मोठी देवा उचिष्ट ती फळे आय विल्लनीची आवड तयाची मोठी देवा आवड तयाची मोठी देवा उचिष्टाची फळे छाया बिल्लानीची आवड तयाची मोठी देवा आवड तयाची मोठी देवा प्रेम असं असतं की त्याच्यात दोष पाहत नाही. ती बोरं घेतली त्याला करंडलेले असे दात लागलेले ते तिचे होतेच त्याचे त्याचे ते चिन्ह ते दाताच्या असे कपाऱ्या पाडल्या जे शिबी जसं ओढून घेतात मग त्या खडकाला त्याच्या दाताऱ्या पडात्या तसं दाताच्या अशी कोण पडले त्या बोराला. लक्ष्मण दादाने पाहिलं म्हणे बोरं उष्टी दिसते म्हातारे उष्टी बोरं नाही. लक्ष्मण दादा मला काय किती खोटं बोलते म्हातारी हिला काय आहे का नाही इतकं कुठं खोटं बोलत असते का. म्हणून परमार्थाची भाषा सामान्य लोकाला कळत नाही. भक्तीचे ते वर्म हां भक्तीचे ऐशे वर्म मज दावी नारायणा आंतरीच्या खुना प्रकट होई कोण पुण्य त्यांचा होईन तेव्हा ते वर्म जाणे गातात तेव्हा ते म्हणते रामाधीचा का आत्मारामाधीचा राम तो पुत्र दशरथाचा आणि अनादी कालचा आत्माराम आत्माराम अनादी. मग आत्मारामच माझ्यात आत्मा नसता तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू भ्रांताशी कामू विषयावरी. मी काय भ्रांत पण आहे तो राम नसला तर माझ्या प्रेताने बोरं चाकली असते का. प्रेताला चव कळते का. मग तो राम होता त्या रामालाही चव कळलेली आहे. मग त्या आत्मारामाची बोरं राम उष्टी खातो शबरीची नाही. कळलं का अध्यात्म भाव काय आहे तो. याला म्हणतात भावने भावे विन भक्ती भक्ती विन अशा त्या भक्ती नवविधा भक्ती वरच वर्णन काय. पण मग हे सांगण्याकरता पूर्वी काही गोष्टी होत्या जगात सांगायकरता. काय सांगायचं त्या वेळेला पूर्वी एखाद्याला काही गोष्ट सभा वगैरे भरले एखाद्या माणसाला सांगितलं मग तो असा सभेमध्ये उठायचा आणि असं करायचा ओ लोक ऐका अशी वर हात करायचा उभारून काय करायचा ऐका मी काय सांगतो ते. तसा वेद या ठिकाणी सर्वसामान्यास करता उठला आणि असा उभा राहिला आणि काय सांगितलं ते पहिलं भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष नवे हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष नवे हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष नवे हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष नवे हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारणी वेद बोले हात उभारणी हे ज्ञान
तरी त्याचे ज्ञान तरी त्याचे ज्ञान तरी त्याचे ज्ञान जाणायाला दोरी वेद बोले हाते उभारोने वेद बोले हाते उभारोने तरी तुझे जाना तरी तुझे जाना तरी तुझे ज्ञान जाणायाला दोरी तरी तुझे ज्ञाना तरी तुझे ज्ञान तरी तुझे ज्ञान जाणायाला तेव्हा भक्तीविन मोक्ष नाही हा सिद्धांत आहे. कोण सांगतं? वेद बोले असोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आपणाला अधिकार दिलेले होते. संसारी लोकांनाच तो अधिकार आहे. बरंचसं सांगायसारखं याच्यावर पण वेळ संपली आपली. असं आहे. थोडंसं आपण पुढे जाऊ आता त्या ठिकाणी. असा वेद हा बोलतोय आणि काय काय वेद काय बोलला? वेद म्हणला आगा उपजणे आणि निमणे हे साच तया जीव लोगू संसारू म्हणे. अगा उपजणे निमणे ते साचची मानणे तया जीव लोकू म्हणे संसारोहन. जन्मायचं आणि मरायचं. किती वेळा जन्मावा यावे आणि किती व्हावे फजित कोटग्या कोटग्या लाज नाही कालची सय आज नाही असा कोटगा जीव झालेला आहे. बरं का झाला? अनादी संसार मालेच्या ठाई नित्यविषयी शिवले पायी ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी शिविता. अनादे मग विषय उडी बोलले जीव आता कोण करेल यांची किव नुपदे नारायणी भाव पाहून ठाण. वेदाने सांगितलंय ना बाबा. हां अरे तू विषय गोड मग विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आणि मग एक कडू आवाटले असता बुद्धी दे सुखाची परमावधी जीव तैशी उपाधी आवडे लोका जे प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू म्हणूनही पडला विसरू आत्मबोधाचं. म्हणजे आत्मबोधाचं प्रकर्षण करणारा वेद आहे. वेदाला प्रामाण्य नाही. काय सांगितलं वेदाने? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मज्ञान वेदाने सांगितलेलं. आत्मज्ञानाला प्रतिबंध कोणता आहे? हा काळ. काळ का खातो आपल्याला? तर अहम ममतेच्या लवडी सवडी माते नेनतीची बापुडी ते जन्म मरणाचे दुथडी डहुळती मी आणि माझं अहम आणि मम. हा हे मम म्हणजे माया आणि ममता याच्यामुळं देहावर आपलं प्रेम आहे. माया आणि मम. आणि ही माया ममता आहे तोपर्यंत कधीच राष्ट्राचंही कल्याण होणार नाही. कळलं ना? आणि देहाचंही कल्याण होणार नाही. माया ममता फार वाईट आणि त्याच्यामुळं कधीच मोद भेटणार नाही आणि मोदीला चालवता येणार नाही. कळली का भाषा? अहो देश धर्म तर कळला पाहिजे ना माणसाला अगोदर. देशच नसला तर काय आबाळात भक्ती करणार का? असं आहे. देशभक्त पहिलं देशभक्त त्याच्यावर तर फार सुंदर बोलतो पण वेळ संपली हो आपली. विठाला विठाला ममता अहम किती अहंकार किती चांगला आहे तुम्हाला मी आता दृष्टांताने सांगतो. जाऊ दे आता मी किती प्रमाण दिलं आणि वेदांत काढला तर तुम्हाला झोपा येतील आणि टाईमही संपलेला आहे आता. ना 11 वाजता तुम्ही काढताल. मी कुठं तुमच्या तोंडात घासार घालायला मोकळा आहे मग. विठाला विठाला काळ हा अममतेच्या लवडी सवडी मातेने नेतीची बापुडी. म्हणजे एक काय चित्रकार होता आणि तो चित्रकार मूर्तिकार होता थोडक्यात सांगायचा. आणि तो मूर्तिकार असं जाताना एक दिवस त्याला भविष्यकार ते जवळच बसला होता. चांगला होता तो चालला शास्त्रामध्ये येतं त्याचा मैत्रीप्रेम होत मित्र तो पण होता असं. आणि सहज त्याला काय दाखव तुझा हात म्हणे. हात दाखव. ते म्हणे तुला आज 9 दिवसांनी काल नेणार आहे येणार आहे राव म्हणे. तो मूर्तिकार होता. तो मला अभिमान होता त्याला. मी काय यमाच्या हाती लागतो म्हणे. म्हणजे अभिमान कसा माणसाला जाळीतो आणि कसा गुंतवतो. अहम म्हणजे अहंकार. हां हे असं आहे.
न लागे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. नवल अहंकाराची गोष्ट. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी असा अहंकार आहे. मूर्ती केल्या तो मूर्तिकार होता, त्याने अशा मूर्ती केल्या, 8 मूर्ती तयार केल्या, 8 मूर्ती अशा लाईनमध्ये ठेवल्या. उभे उभ अगदी याच्यात त्यात काही फरकच नाही. कोणतीच मूर्ती कोणती हिवाळ खायची येणार आहे, नंबर 1 2 नंबर असं काही सारख्याच याच्या सारख्याच ह्यो का त्यो फक्त. आता मेल्यावर काय कोणाला न्यायचं उचलून असं कोणत्यामध्ये डोळ्या. आणि ज्या दिवशी यम यायचा त्या दिवशी हात इकडं 4 ठेवल्याने इकडं 4 मध्ये जाऊन त्यांच्यासारखा उभा राहायला. 9 मूर्ती त्या सारख्या. यम पश्चात पडला म्हणे आता काय करावं म्हणे, कोणाला न्यावा. उचललं तर एखादं ते याने मूर्ती काय आपण एखादी मातीचीच उचलू म्हणे. आता कसं काय करायचं, आता उचलल्यावर तेच न्यावं लागेल तो. आणि थोडा बाजूला गेला म्हणून चला काय यो मनात म्हणला फसवलं की नाही आम्हाला. आता यम फसवत असतो का पुढं, तो पुढं गेला काय माणूस आहे. हां काय मूर्ती बनवल्या पण मुद्दाम म्हणला काहीच घेणं नव्हतं पण म्हणायचं. याला वाटलं काही चुकलं काय ना आपलं. पण म्हणजे काय रे म्हणे, याला वाटलं चुकलं काय ना, काय पण म्हणतो मी बनवल्यात म्हणला आणि चाल म्हणे. तेच लागत होतं मला. अहंकाराने जाळलं की नाही त्याला. असं आहे त्या म्हणजे ह्या अशा गोष्टी आहे. आणि ममता याचा अर्थ आहे घेण्यान देण्याचं दुसऱ्याचं ओझा आपल्या बोकपंडी घ्यायचं. मी आणि माझे टाकी परते ओझे, ते ओझं टाकायला पाहिजे पण टाकत नाही. एक मनुष्य होता आणि रेल्वेनं प्रवास करत होता, एकटाच होता डब्यामध्ये, काही घेणं नाही देणं नाही. एक माणूस आला पेटी बघती सुंदर अशी, 2 काय स्मगलर होतो असा, पेटी आणली तिथं ठेवली. याच्या संग थोड्या गप्पा दोघंच. गाडी उभा होती स्टँडवर, थोडंसं गाडी काही लवकर ढळे ना तिथं जंक्शन. तेव्हा थोडंसं पाणी पिऊन येतो राव लगे करून येतो आपल्या पेटीला सांभाळा म्हणले. म्हणले काय हरकत नाही, आता एकटाच होता बरं आहे जोडीदार. ते गेल्यानंतर पाणी प्यायला गेलं, तो काय येणार होता का, याने ते करूनच ठेवलं होतं. ते गेलं ते निघून. हे आता येतो मग येतो, गाडी ढळली 2 याच्या जंक्शन. याला वाटलं 2 नंबरचा माणूस याच्यात काय मालच असाल म्हणला. आता मग लोक काही पुढच्या स्टेशन हे म्हणे पेटी घे तिकडे, कोणाची आहे, माझी आहे म्हणले पेटी, माझी आहे तुझी म्हणले. हां असं म्हणता म्हणता उतराच्या टायमाला म्हणलं घ्या पेटी. आता ते लगेच बिगेच फाडलेलं नव्हतं काय, त्याचं काय नव्हतं. पोलीस आले लगे म्हणे हे काय आहे पेटीत. त्याला वाटलं नंबर, ते म्हणे पैसे आहेत अमकं आहे तमकं आहे. ते म्हणे खोललं तर त्याने एक मर्डर केलेलं होतं आणि त्याचे हातपाय तुकडे तोडून त्याच्यात मग घातलेले होते. घेणं होतं का याला काय, माझं म्हणल्यावर याला अटक व्हावं लागलं, तो याला निष्ठून. हे असं अहम ममतेच्या लवडी जवडी असं होतं. हे वेदाने जे सांगितलेलं आहे तर अहंकार घालवण्याकरता काय काय करत होतं, भक्तीशिवाय अहंकार जात नाही असं आहे त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी भक्ती केली पाहिजे. आणि त्या भक्तीचं ज्ञान कशी करावी, काय करावी, कोणाची करावी हे ज्ञान मिळवण्याकरता ते संताविन प्राप्ती नाही, ऐशे वेद देती गाई, ते दुसऱ्याकडे बाबत हे सांगतायत. तरी त्याची ज्ञान जाणाया का गोनी, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोनी, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोनी, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोनी, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोने, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोने, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोनी, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोनी. संता ओळंगणे वश केले, वश केले, 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 तरी त्याची ज्ञान
ओश घे ते ज्ञान जाणण्याकरता संतांना म्हणून तर ओळंगोने म्हणजे ओश करायचं का एखाद्याला आपल्यावर कृपा करायची. हे देतो का नाही दहा खिशात 10,000 रुपये द्या ना मला त्याच्यातले काही देईल का तो माणूस. काय पाटील कसं काय चाललंय काय तुमच्याकडे काय नाही काय राव तेव्हा बरं झालं व्यवस्थित आहे चांगलं व्यवस्थित आहे काय आनंद आहे नाही काय चांगलं पीक झालेलं आहे. पण आपल्याला अडचण होती राव जमलं तर पहा तुमच्याकडे काही असले तर द्या ना आम्हाला काही आहे का 2,000 रुपये देतो बा तुला म्हणजे ओळला का नाही तो. तुझ्या खिशात 10,000 रुपये मला का देत नाही तेव्हा त्या बापाचे आहेत काय म्हणजे फुकटच भांडण आहे का नाही हे अशा गमती आहेत महाराष्ट्र. तेव्हा ओश कळत म्हणून संताकडे ज्ञान मिळवण्याकरता सुद्धा एक प्रकारे म्हणून गीतेमध्ये सांगलंय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षित ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शन. कोणतं ज्ञान. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः. अर्जुना अनेक सांगेन ऐक जे विचार पर लोक ओळखती या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. पय विठाला 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 सलील पय मिनले जैसे एकवटून असे ते निवडून राजहंशे वेगळे की जे तसं किंवा जाणेवेचे आहे नाही दधीकडे सर्च करता नवनीत निर्वाणी दिसू लागे का भूस आणि फलकट भूस आणि घनवट भूस आणि फलकट उपनेतारा आहे घनवट. मग ते जसं असतं म्हणे ते जातं. मग ह्याप्रमाणे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. तेव्हा संसार हे ऐसे विचारता निरसले संसार सहजी सांडवले आणि तत्व उरले ज्ञानी अशी. काय तत्व उरलं का दोहीकडे दोही वाटेल आत नित्य काय आणि अनित्य काय. नित्य आहे आत्मा अनित्य आहे शरीर. हे शरीर जायचं आहे पण शरीर साधन आहे. या साधनाने ज्ञान साध्य करून घ्यायचं आहे पण ते साध्य करण्याकरता संतांचा आशीर्वाद पाहिजे. हा भाग आहे त्याला म्हणून तेवढं थोडक्यात एक दृष्टांत सांगतो लगेच आपण संपून घेऊ शकवा. एकदा एक राजा होता आणि त्याला सोन्याची खूप गरज होती. आज असं सोनं राजे लोकांनी घेऊन ठेवले उद्या काय होईल ते. पण त्या सोन्याची गरज होती. तेव्हा त्याला कळलं की एक माणूस सोना करतो म्हणे तयार करतो म्हणे. एक साधू आहे. राजा गेला त्याच्या भेटीला बोला ए साधू तुला सोनं तयार करता येतं. मला सोन्याची गरज आहे म्हटलं. तेवढं सोनं करायची विद्या मला शिकव मला राज्य चालवायचं आहे. ते म्हणले मला अजिबात येत नाही सोनं बाबा. तुला कोणी सांगितलं. ते येतं म्हणते तर नाही काय म्हणतो. दम दिला. ते म्हणलं मला येत नाही म्हणतो ना तुला काय करायचं तर कर. कापून टाकेल म्हणे. कापून टाक. काय दम दिला आला नाही कोण. एक जण म्हणे तुम्ही यांच्या नादी लागू नये. हे लोक हेकडे असतात म्हणे साधू लोक. यांना नम्रता असं करावं लागते आणि नम्रतेनं मिळतं. रात्री तू वेश बदलून जा आणि त्याची सेवा कर म्हणे. मग रात्री तो वेश बदलून जायचा असं साध्या माणसाचा वर्गाचा हातपाय दाबायचा खूप सेवा करायचा म्हणाल ते लाथा आणायचं काही करायचं ते साधू त्याला पण हा गपचिपचे करायचं नम्र सगळं सहन केलं. का ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथ्यनावे तरी संता या भजावे सर्वस्वी म्हणजे का तर ते ज्ञानाचा क्रोटा ते सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुवटा ओळंगोडी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता करून तीच करायला लागला आणि करायचा आणि सकाळी यायचा तो पुढं जायला राजा रात्री सेवा करायचा आणि सकाळी जाऊन त्याला दम द्यायचा मला सोनं करायचं शिकायचं. आता ते दम द्यायचं जा तुला काय करायचं काय करायचं. राजा म्हणला अमुक अमुक तारखेपर्यंत तू मला जर सोनं करायचं शिकवलं तुला फाशीवर दिलं जाय. ते मला खुशाल दे काय मला येतच नाही तर काय तुला सांगायचं दम देणार आहे मग राजा. आणि राजा रात्री जायचा खूप सेवा करायचा मला सोनं शिकावं असं काही नाही म्हणायचं काय नुसती सेवा करायचं. तो उद्या दिवस उजाडणार होता याला फाशीचा. रात्री हा राजा सेवेकरी म्हणून तिथे गेला. राजा सद्गतीच झाला म्हणला उद्या मला फाशी जाणार पण माझं ज्ञान कोणाला मला देता आलं नाही. तर माझी खूप सेवा केली तुला मी सोनं करायचं ठरवतो देतो म्हणे विद्या. आणि त्याला विद्या दिली सोनं करायची. आणि मग सोनं करायची विद्या दिल्यानंतर आणि मग
सकाळच्या पहिले राजा गेला म्हणे साधूला बोलव दारा, तुला फाशीवर दिलेलं सोनं देतो का नाही मला तेवढं जा, मला येतच नाही करता म्हणे, तुला शिकवणारच नाही म्हणले. हा नका शिकव म्हणे, मी शिकलो म्हणे सोन. हा शिकला असलापासून घासली असेल कुठंतरी म्हणे, तेव्हा घासल्याशिवाय ज्ञान भेटत नाही असं आहे. म्हणून सेवा हा ते तर दारवंटा स्वाधीन करू दे शुभा, म्हणून तेची ज्ञान जाणावया लागोनी संता ओळंगोणी वशशी. जे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार